नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, नवीन आठवडा, नवी सुरुवात, नवीन रांगोळ्या. तर आजही आपण या भागामध्ये नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या बघणार आहोत. तर ह्या तिन्ही रांगोळ्या तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आणि जर रांगोळी आवडली तर नक्की ट्राय करा. लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला पण आपलं चॅनल शेअर करा, जेणेकरून तेही सबस्क्राईब करतील आणि त्यांनाही आपल्या नवीन नवीन डिझाईन बघायला भेटतील रांगोळीच्या. तर तुम्हाला म्हणजे रोज कुठली रांगोळी काढू याचं टेन्शन जर येत असेल तर म्हणजे आपण विचार करतो ना, अरे यार त्याच रांगोळ्या काढून आपलं हे झालं आहे नाही का, कंटाळा आला आहे. तर तुम्हाला ह्या आपल्या चॅनलवर ज्योती किरणस आर्टवर नक्कीच नवीन नवीन रांगोळ्या बघायला भेटणार आहे. त्या पण पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहे. जास्त कलर पण नाही लागणार आणि पटकन होणाऱ्या, कमी वेळेत काढता येणाऱ्या रांगोळ्या आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशा पद्धतीने आपली पहिली रांगोळी पण संपत आली. स्वस्तिकची रांगोळी काढली आपण. खूप खूप सोपी रांगोळी ही. आधीच्या रांगोळ्या पण नक्की ट्राय करा. भरपूर मैत्रिणींचे खूप छान छान कमेंट आलेले आहेत. तर मी सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे. जर कुणाचा जर राहिला तर नक्की मी एकदा चेक करेल आणि प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता तुम्ही किती सोपी, सुंदर आणि झटकेपट झालेली ही रांगोळी. ही रांगोळी मी जी आणली ना, खूप छान आणि सुटसुटीत आहेत. तुम्ही जेव्हा पण रांगोळी विकत आणणार मैत्रिणींनो, तर एकदम अशी स्मूथ रांगोळी हाताने बोटाने बघून घ्यायची. कशी रांगोळी, जाडसर रांगोळी आणायची नाही तर ती काढता येत नाही. ही जी मी रांगोळी आहे त्याच्याने बघा रेष किती अशी बारीक येते, मस्त काढता येते एकदम आपल्याला. जाड रांगोळी घ्यायचीच नाही, कलरची पण रांगोळी जाड घ्यायची नाही, स्मूथच रांगोळी बघून घ्यायची. तुम्हाला मी काल सांगितलं होतं ना मैत्रिणींनो कालच्या भागात, की आता मी गावी आली त्याच्यामुळे आम्ही थोडी म्हणजे अंगणात रांगोळी काढायला लागते ना आपल्याला, आणि रोडवरच घर आहे आमचं. तर रांगोळी पुसून जाते. तर आज खरंच मी रांगोळी काढली, 1-2 तासच रांगोळी काढली. लवकर रांगोळी काढली होती मी आज, 6 वाजताच काढली होती. आणि एक कुत्रं आलं आणि त्याच्यावर रांगोळीवर बसून गेलं. काय करणार, पुसून टाकली रांगोळी सगळी. काय करणार बिचारं, म्हणजे आता मुक्क जनावर, त्यांना काही बोलू शकत नाही आपण. काय उद्या परत काढायची. चालतच असतं असं काय आता. अशा पद्धतीने बघा ही दुसरी रांगोळी पण किती सोपी, सुंदर. ह्या पद्धतीची ती रांगोळी तुम्ही काढलेली असणार आहे आधी, पण त्यात थोडं आपण काहीतरी चेंजेस करायचे थोडेफार. बघू शकता. ह्या तिन्ही रांगोळ्या नक्की काढून बघा. सोप्या एकदम, जास्त काही वेळ पण नाही लागणार आणि कुणालाही जमतील अशाच रांगोळ्या आहेत. मैत्रिणींचे खूप छान छान कमेंट येत आहे, त्या वाचून खूप भारी वाटतंय मला. आपला एक व्हिडिओ खूप म्हणजे चांगला चालतोय. म्हणजे 8 दिवसात त्याला भरपूर 30,000च्या पुढे व्ह्यूज आलेले आहेत. तर त्यासाठी तुमचं सर्वांचं खूप मनापासून धन्यवाद आहे. असाच सपोर्ट करत राहा आणि या पद्धतीनेच आपण अजून पुढे जाऊ. तुम्ही माझ्या पाठीशी जर राहिला तर आणखीन मला जास्त मदत होईल. बघू शकता पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशन वापरून टिपके काढून घेतलेत मी. किती सोपी रांगोळी बघा. आणि शेवटची रांगोळी पण एकदम इझी रांगोळी एकदम. वेगवेगळ्या रांगोळी म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी कशी रांगोळी दिसते ते दाखवले मी तुम्हाला याच्यात. तर ही जी रांगोळी लास्टची, ती आपण ज्या कालच्या भागात ज्या बघितल्या रांगोळी त्याच पॅटर्नची रांगोळी आहे, पण आपण इथे एक असं सर्कल काढून घेतलं, म्हणजे चकलीचा आकार काढून घेतला आणि त्याच्या बाजूनी ते 3-3 रेषा काढून काल जशी डिझाईन केलेली ना तशी काढलेली. बघा ती रांगोळी छान असल्यामुळे एकदम बारीक रेष येते. थोडं जर जास्त झाली तर त्याला असं बोटाच्या साहाय्याने सरळ करून घ्यायची. पट्टीच्या साहाय्याने पण तुम्ही सरळ करू शकता. चारही बाजूला 3-3 रेषा देऊन घ्यायच्या.
हे जे हा जो म्हणजे ही जी डिझाईन काढतोय ना आपण, आपलं सरस्वतीचं चिन्ह असतं ना, सेम त्यात पॅटर्नची डिझाईन आहे ती. ही जास्त झालेली रांगोळी थोडी मी बाजूला पुसून घेतलेली आहे. ह्या ज्या रांगोळ्या आहे ना, अशा आपल्याला टाईलवरच काढता येतं व्यवस्थित, म्हणजे फरशीवरच. जमिनीवर काढायला गेलं का होत नाही ते व्यवस्थित, बोटाने म्हणजे पुसल्या जात नाही किंवा ती पसरून जाते रांगोळी सगळी. बोटापेक्षा पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित करता येतं ते. आधीच्या भागात आपण बघितलेलं आहे. तुम्ही जुने व्हिडिओ पण नक्की बघा, आवडतील तुम्हाला ते नक्की, मला एक खात्री आहे. आणि ही कालसारखी आपण डिझाईन तयार करून घेणार आहेत. या रांगोळ्या खरंच नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. आपण असंच काढतो ना सरस्वती, फक्त थोडं वरतून त्याला डिझाईन असते ती. तुम्ही यात कलर पण भरू शकता, सणावाराला पण ह्या रांगोळ्या काढू शकतो. म्हणजे कारण की आपल्याला सणावाराच्या वेळेस आपलं स्वयंपाक वगैरेतून एवढं टाईम भेटत नाही, त्यामुळेच या रांगोळ्या काढल्या तरी चालता, पटकन होणार आहे. त्यात फक्त कलर भरायचा. आपण ह्या डेलीसाठी मी काढलेल्या आहे व्हाईट रांगोळीच्या, तर तुम्ही त्यात कलर कॉम्बिनेशन वापरून पण सणावाराला काढू शकता रांगोळ्या. छान आहे, सोप्या, सुंदर आणि पटकन होणार आहेत. जर ज्यांना वेळ नसेल भेटत, म्हणजे घरी कोणी रांगोळी काढायला नसेल, तर तुम्ही या रांगोळी काढू शकतात. आता भरपूर आता सण चालूच होणार आहे आपले, वटसावित्री, त्याच्यानंतर जन्माष्टमी, रक्षाबंधन, गणपती उत्सव, नवरात्र. तेव्हा तुम्ही ट्राय करू शकता. त्या सणांना तर आपण अजून छान छान रांगोळ्या बघणार आहोत, पटकन होणाऱ्याच बघणार आहोत, जास्त मोठ्या मोठ्या पण नाही, जेणेकरून तुम्हालाही काढणं सोपं जाईल. हे ॲक्च्युली ना आपलं दीपस्तंभ आहे, पण त्याला आपण थोडी वेगळी डिझाईन केलेली आहे. त्याला आपण असे कॉर्नरला 3-3 पिवळ्या कलरचे टिंब देऊन घेतलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर पण चेंज करू शकता. जर व्हाईट रांगोळीत लाल आणि पिवळा कलर छान वाटतो, म्हणून मी तोच कलर वापरते. मी आता गावावरून भरपूर रांगोळी घेऊन चालली. पुढचा व्हिडिओ आपल्याला तिकडचा बघायला भेटणार आहे. हा इथला शेवटचा व्हिडिओ आहे गावचा, इकडचा. आणि लाल कलरची टिंब द्यायची 4 ठिकाणी 4. अशा पद्धतीने आपली ही पण रांगोळी काढून झालेली आहे. तर खूप सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मैत्रिणींनो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका, कमेंट करा आणि मला सांगा तुम्ही काढल्या का नाही रांगोळ्या आणि कशा वाटल्या. तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिली की नाही, काय ते पण सांगा. बघू शकता, ही आपली शेवटची रांगोळी पण झाली आहे. रांगोळ्या ट्राय करा. भेटूया अशाच नवीन रांगोळ्यासहित पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.